गई इंदिये सुकाये, जोगे वेदे कसाय नाणेय, संजम दंसन लेसा, भविया सम्मत सन्नी आहारे, गुणजीवा पज्यती, पाणा सन्नाय मग्गणा ओय, उव ओगो वियकमसो, विसम तु परुवणा भणिया, झाणाविय पज्जाविय, जाईय कुलकोडी संजू आसव्वे, गहना दियेण भणिया, कमेण 24 ठाणाणी. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुत देवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. 24 ठाण चर्चा आपण बघतो आहे आणि या चर्चेमध्ये आमची 11वी मार्गणा सुरू आहे, भव्य मार्गणा. कालपर्यंत आपण 10 मार्गणांपर्यंत आलो. काल आपण बघितलं होतं लेशा मार्गणा आणि यानंतर भव्य मार्गणा आमची सुरू होते आहे. आता भव्य जीव कुणाला म्हणायचं? जो जीव सम्यक दर्शन प्राप्त करण्याची ज्याची पर्यायी मध्ये देखील व्यक्तता होणार आहे, त्या जीवाला भव्य जीव म्हणायचं. शक्ती अपेक्षेने कथन लावायचं नाही, कारण शक्ती अनेक जीवांमध्ये भव्यत्व शक्ती आहे, पण काही भव्य जीव असे असणार आहे की त्यांच्यामध्ये ती व्यक्तता होणार नाही. म्हणून भव्य जीव हा व्यक्ततेच्या अपेक्षेने, योग्यता प्रगट होण्याच्या अपेक्षेने आम्ही व्यक्तता इथे बघणार आहे. जे सम्यक दर्शनादी भाव ज्याच्या जीवनात प्रगट होण्याची योग्यता आहे, त्या जीवाला भव्य जीव म्हणणार आहोत. म्हणून भव्य मार्गणा, जिनके सम्यक दर्शन आदि भाव प्रगट होने की योग्यता है, वह भव्य कहलाता है. अभव्य इसका उल्टा है, की त्याच्यामध्ये ही सम्यक दर्शन आदि भाव प्रगट करण्याची ज्याची योग्यताच असणार नाही. आणि भव्य आणि अभव्य भावांनी जीवाचं अन्वेषण करणं, याचं नाव आहे भव्य मार्गणा. भव्य मार्गणा 2 प्रकारची असणार आहे, एक भव्य आणि त्याच्या विरुद्ध अभव्य. भव्य सिद्धक जीव है, अभव्य सिद्धक जीव है, और भव्य सिद्धक और अभव्य सिद्धक इन दोनों विकल्पों से रहित भी स्थान होते हैं. म्हणजे जो भव्य आणि अभव्याच्या अतीत आहे असं पण स्थान असू शकतं. म्हणजे आता जे सिद्ध बनलेले आहे त्यांना भव्य आणि अभव्य म्हणण्याचं काहीही कारण नाहीये, म्हणून भव्यच्या अभव्याच्या ते अतीत आहे. भव्य जीव किसे कहते हैं? जो नियम से संख्यात, असंख्यात और अनंत काल के द्वारा मोक्ष को प्राप्त कर लेते हैं, ये भव्य जीव है. जिन्हें आगे नियम से सिद्ध गति प्राप्त होगी, वे भव्य सिद्ध है. निज शुद्ध आत्मा के सम्यक श्रद्धा, ज्ञान और आचरण रूप से जो होगा उसे भव्य कहते हैं. जिस प्रकार कणक पाषाण शुद्ध करने से सुवर्ण हो जाता है, उसी प्रकार जो आगामी काल में सिद्ध हो सके उसे भव्य कह सकते हैं. जिनके घाती कर्म नष्ट हो चुके हैं, उनका सुख सर्व सुखों में उत्कृष्ट है. यह सुनकर जो उन पर श्रद्धा न करता है, वह भव्य कहलाता है. आणि अभव्य, जिन्होंने निर्वाण को पुरस्कृत नहीं किया, वे अभव्य है. म्हणजे ज्यांना निर्वाणाची प्राप्ती कधीही होणार नाही, ते अभव्य. जो संसार से छूटकर कभी मोक्ष प्राप्त नहीं करते, वे अभव्य जीव है. किंवा भविष्य काल में स्वभाव अनंत चतुष्टयात्मक सहज ज्ञानादि गुणों रूप से जिनका भवन होने की योग्यता नहीं है,
वे अभव्य कहलाते हैं। किंवा उदाहरण दिलं, जिस प्रकार अंध पाषाण शुद्ध करने पर भी कभी शुद्ध नहीं होता, उसी प्रकार जो कभी सिद्ध न हो सके उसे अभव्य कहते हैं. म्हणून पहिलं उदाहरण दिलेलं आहे कणक पाषाणाचं आणि दुसरं उदाहरण अभव्यासाठी दिलेलं आहे ते अंध पाषाणाचं. अंध पाषाणामध्ये सुवर्ण जरी असलं तरी देखील ते कधीही सुवर्णत्वाला प्राप्त होऊ शकत नाही, शुद्ध सुवर्ण रूपाने ते परिणमू शकत नाही. म्हणून त्या ठिकाणी अभव्य जीवाला तसं म्हटलेलं आहे. अतीत भव्य किसे कहते हैं? अंधपाषाण काय म्हणजे? पाषाणाचं म्हणजे त्याच्यात सोनं चिकटलेलं असतं, पण ते कधीही त्या पाषाणापासून अलग होऊ वेगळं? शकत नाही, कोणत्याही प्रक्रियेने अलग करता येत नाही. त्याला अंधपाषाण म्हटलेलं आहे. ताई असं म्हणतात ना की अभव्य जीवाला पर्यायी मध्ये सम्यक दर्शन होत नाही म्हणून त्याची योग्यता असते, पण पर्याय ती व्यक्त होत नाही असं म्हणतात का? पर्यायी त्याची हो हो, योग्यता नाही आहे अभव्य जीवामध्ये भव्य होण्याची. आता योग्यता म्हणतात कोणी, पण पर्यायी प्रगट होतच नाही ते. म्हणून म्हणजे आहे त्याच्यात, पण ती पर्याय अंधपाषाणाचं म्हणूनच उदाहरण दिलं की अंधपाषाण जसं मुगाच्या घड्डू मुगाचं पण उदाहरण येतं एक, की मूग जसे आहे ते नॅचरल आहे म्हणून त्या ठिकाणी काहीही करू शकत नाही, किंवा अभव्य कधीही भव्य पण बनू शकत नाही. अतीत भव्य किसे कहते हैं? अतीत भव्य, आता जो न भव्य है न अभव्य है, किंतु जिन्होंने मुक्ति को प्राप्त कर लिया है और अतीत संसार है, उन जीवों को न भव्य न अभव्य जानना चाहिए. अर्थात वे अतीत भव्य है. सयोगी और अयोगी न भव्य है न अभव्य है, म्हणून त्यांना अतीत भव्य म्हणता येतं. 13व्या 14व्या गुणस्थानात आता काही प्रयोजन नाहीये म्हणून त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. सिद्ध भगवंतों को भव्य और अभव्यपणे से रहित क्यों कहा? जो अनंत चतुष्टय को प्राप्त करेंगे उससे भव्य कहते हैं, जबकि सिद्ध भगवान तो अनंत चतुष्टय को प्राप्त कर चुके हैं, अब उन्हें कुछ भी प्राप्त नहीं करना, अतः उनको भव्य नहीं कह सकते. आणि अभव्य का नहीं? तो जिनको अनंत चतुष्टय कभी प्राप्त होंगे ही नहीं वे अभव्य है, और सिद्धों के वे तो अनंत चतुष्टय मौजूद है, अतः उन्हें अभव्य कैसा कहे. अर्थात अभव्य नहीं कह सकते. इस प्रकार सिद्धों में भव्य और अभव्य रूप भाव नहीं है. दोन्ही दृष्टिकोनातून जर आम्ही सिद्ध परमेष्ठीकडे बघितलं तर ज्यांच्यामध्ये पर्यायीमध्ये अनंत चतुष्टय प्राप्त करण्याची योग्यता आहे त्यांना आम्ही भव्य म्हणू शकतो, पण प्रत्यक्षामध्ये सिद्ध भगवंतांना आता ते प्राप्त होऊनच चुकलेले आहे म्हणून योग्यता म्हणायचा प्रश्नच येत नाही, म्हणून त्यांना आम्ही भव्य म्हणू शकत नाही. आणि अभव्याच्या जीवनात सांगितलं की अनंत चतुष्टय कधी प्राप्त होंगे ही नाही, त्यांना तर प्राप्त होऊन चुकले आहे, त्यांच्या जीवनात आत्ताही अनंत चतुष्टय आहे आणि म्हणून त्यांना अभव्याच्या कोटीतही टाकता येत नाही, आणि म्हणून त्यांना भव्य किंवा अभव्य या संज्ञाच्या अतीत असं म्हटल्या जातं. भव्या भव्य भाव शक्ति की अपेक्षा कहा गया है या व्यक्ती की अपेक्षा. प्रश्नालाच भव्य किंवा अभव्य हे भाव त्याला शक्तीच्या अपेक्षेने म्हटले की व्यक्तीच्या अपेक्षेने, पर्यायीच्या अपेक्षेने. जीव में भव्या भव्य भाव शक्ति के प्रकट होने की योग्यता है और अयोग्यता की अपेक्षा कहा गया है. जैसे जिसमें सुवर्ण पर्याय प्रकट करने की योग्यता है उन्हें कनक पाषाण कहा जाता है और अन्य को अंध पाषाण. उसी तरह सम्यक दर्शनादि पर्यायों की अभिव्यक्ति की योग्यता वाला भव्य और अन्य अभव्य है.
किंवा जो मूंग सींचने के योग्य होता है उसे मूग, और जो सींचने योग्य नहीं है होता उसे ठर्रा मूग कहते हैं. म्हणजे गड्डू मूग ज्याला आपण म्हणतो तशा प्रकारचं. जिस प्रकार मिथ्या दृष्टि सम्यक दृष्टि तथा सम्यक दृष्टि मिथ्या दृष्टि बन सकता है. व्यवहारात आपण पाहतो की सम्यक दर्शन प्रगट होऊ शकतं काही जीवांना, आणि काही जीवांना सम्यक दर्शन प्रगट झाल्यानंतर ते परत मिथ्या दृष्टी पण होऊ शकतात. म्हणजे सम्यक्त्वातून मिथ्यात्व होऊ शकतं आणि मिथ्यात्वातून सम्यक्त्व पण होऊ शकतं. त्याप्रमाणे अभव्य कधी भव्य बनेल का, किंवा भव्य कधी अभव्य बनेल का, हा प्रश्न उपस्थित झाला. आता असं होऊ शकेल का? असं कदापिही होऊ शकत नाही. याचं कारण काय सांगता येईल? कारण पारिणामिक भावामध्ये 3 भाव टाकलेले आहे, जीवत्व, भव्यत्व आणि अभव्यत्व. जर हे पारिणामिक भाव आहे तर भव्यत्वाला कारण कोणतं निमित्त आहे, किंवा अभव्यत्वाला कारण कोणतं निमित्त आहे? पारिणामिक भाव कुणाला म्हटल्या गेला आहे? ज्या भावासाठी ज्या भावासाठी कोणत्याही कर्माचा उपशम, क्षय, क्षयोपशम, उदय काहीही निमित्त असणार नाही त्या भावाला आम्ही पारिणामिक म्हटलं. जसं जीवत्व आहे, जीवत्व असण्यासाठी काय निमित्त कारण आहे? कोणतंही निमित्त कारण नाही. जीव स्वभावाने जीव पर्यायाला प्राप्त आहे, जीवत्व भावाला प्राप्त आहे. त्यासाठी कर्माचं कोणतंही कारण लागत नाही. उपशम न लागे, क्षय न लागे, क्षयोपशम न लागे, न उदय लागे. म्हणून या भावाला म्हटलं पारिणामिक भाव. तसं भव्यत्व किंवा अभव्यत्व हा देखील पारिणामिक भाव आहे. म्हणून हा असण्यासाठी जीवाला कोणत्याही प्रकारच्या कर्माच्या उपशमादिकांची अपेक्षा नाही. पण सम्यक दर्शन प्राप्त करण्यासाठी आम्हाला कर्माचा उपशम, क्षय, क्षयोपशम हे लावावे लागतात, है ना. कोणत्या सम्यक दर्शन जर प्राप्त व्हायचं असेल तर आम्हाला कर्माची अपेक्षा जोडावी लागते, किंवा मिथ्यात्व असेल तर मिथ्यात्वाला सुद्धा आम्हाला अपेक्षा जोडावी लागते. मिथ्यात्व कोणती अपेक्षा जोडावी लागते कर्माची? पर्यायीमध्ये श्रद्धा गुण विपरीत होण्यासाठी कोणत्या कर्माची अपेक्षा जोडावी लागते? दर्शन मोहनीयापैकी मिथ्यात्व कर्माच्या उदयात मिथ्यात्व पर्याय आहे ना. आम्ही मिथ्यात्व कोणत्या भावात टाकतो? औदयिक भावात टाकतो. 21 भाव आम्ही लावतो आहे. या 21 भावामध्ये मिथ्यात्व काय म्हणतो आम्ही? मिथ्यात्व कर्माच्या उदयात मिथ्यात्व पर्याय आहे. असंयम चारित्र मोहनीयाच्या किंवा अनंतानुबंधीच्या उदयामध्ये असंयम भाव आहे. म्हणजे कशात टाकला हा भाव? असंयम भाव. मिथ्यात्व भाव कशात आहे? औदयिक भावात आहे. सम्यक दर्शन आम्ही काय म्हणतो? हा कशामध्ये आहे? कर्माचा, दर्शन मोहनीय कर्माचा आणि त्याचसोबत चारित्र मोहनीय कर्माचा अनुदय असताना, म्हणजे उपशम, क्षय किंवा क्षयोपशम असताना जीवाला सम्यक दर्शनाची प्राप्ती आहे. म्हणजे या भावांना आम्ही कर्म सापेक्ष पाहतो आणि भव्यत्व भावाला कर्म निरपेक्ष पाहतो. म्हणून आम्ही मिथ्या दृष्टीचा सम्यक दृष्टी बनू शकतो कर्माच्या अपेक्षेने, पण भव्यत्व आणि अभव्यत्व हा कर्मसापेक्ष भावच नाही, तो पारिणामिक भाव आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी कोणत्याही तऱ्हेने आम्ही त्याला बदलवू शकत नाही किंवा त्याचं रूपांतरण करू शकत नाही. जो जसा आहे तो तसाच राहणार आहे. जर तो अभव्य असेल तर कोणत्याही याच्यामध्ये तो भव्य बनू शकणार नाही, आणि जो भव्य आहे तो भव्यच राहील, तो अभव्य बनू शकणार नाही. कारण तो स्वभाव आहे, पारिणामिकी भाव आहे, आणि म्हणून तो तसाच राहील. म्हणून उत्तर पाहू.
जिस प्रकार दर्शन मोहनीय कर्म के उपशम क्षय क्षयोपशम से मिथ्या दृष्टि सम्यक दृष्टि बन जाता है, और इस कर्म के उदय से, इसी कर्म के उदय से सम्यक दृष्टि मिथ्या दृष्टि बन जाता है। उसी प्रकार अभव्य भव्य तथा भव्य अभव्य नहीं बन सकता, क्योंकि ये भव्याभव्य भाव किसी कर्म के उदय क्षय क्षयोपशम या उपशम की अपेक्षा नहीं रखते। ये पारिणामिकी भाव है, स्वाभाविकी भाव आहे, आणि म्हणून या ठिकाणी बदल होणं नाही. क्लिअर? हा, चार्ट पाहू भव्य भावाचा. भव्य भाव लावत असताना भव्य जीव म्हटला की काय होणार आहे, त्याची गुणस्थानं असणार आहे 14 पर्यंत तो जाऊ शकणार आहे. 14 म्हणा, आता आपण लावला नाही 14 पर्यंत, तर 12 पर्यंत तो नक्की. 13व्या मध्ये समजा आपण अतीत म्हणू त्याला, किंवा अपेक्षेने लावता पण येतं, भूत नैगम नयाच्या अपेक्षेने. म्हणून आपण 1 ते 14 गुणस्थानाच्या अपेक्षेने हे भाव पाहणार आहे, भव्यत्व तालिका पाहणार आहोत 1 ते 14 गुणस्थान पर्यंतच्या अपेक्षेने. आणि भव्य जीव कोणत्याही गतीमध्ये असू शकतो. तो कदाचित निगोद अवस्था, प्रत्येकाचं पहिल्यांदा तर नित्य स्थान होतं. ते कोणतं होतं? निगोद राशी. सगळे जीव कुठून आले आहे? तर निगोदातून निघून सगळे जीव आलेले आहे. म्हणून त्यांचं पहिलं निघण्याचं स्थान तर निगोद होतं. म्हणजे तिर्यंच पर्याय हे प्रत्येकाच्या जीवनात प्रत्येकाला मिळालेली आहे. आज आम्हाला त्याचं विस्मरण झालेलं आहे. आज आमच्या जीवनात मनुष्य पर्याय प्राप्त झालेली आहे. त्याच्यामध्ये देखील अक्षपूर्णता मिळालेली आहे, म्हणजे पंचेंद्रियत्व मिळालेलं आहे. संज्ञीपणा प्राप्त झालेला आहे. संज्ञीपणे प्राप्त होऊन सुद्धा जैन कुल मिळालं, आर्य खंड मिळालं, मनुष्य पर्याय मिळाली, विचार शक्ती मिळाली, इंद्रियांची संपूर्णता आम्हाला प्राप्त झालेली आहे. एकापेक्षा एक दुर्लभ. आणि हे असताना देखील आम्हाला शास्त्र स्वाध्याय करण्याची उपलब्धता आहे. मंदिरात जाण्याची संधी आम्हाला निरंतर प्राप्त होते आहे. तत्व विचारासाठी आमची बुद्धी देखील तेवढी क्षयोपशम घेऊन आहे. हे सगळं अष्टमूल गुणांचं आम्ही पालन करतो आहे. पुढे व्रत धारण केलं, सम्यक्त्वाची प्राप्ती पण आम्हाला होऊ शकते. व्रत पण आम्ही धारण करू शकतो. मुनी पर्याय पण आम्ही प्राप्त करू शकणार आहे. एकापेक्षा एक दुर्लभ समागम आम्हाला मिळालेले आहे. पण आम्हाला जर आमचं अतीत आठवायचं असेल तर आमचं अतीत असणार आहे निगोद पर्याय. हे आमचं अतीत आहे. प्रत्येकाचं अतीत ते आहे, आणि प्रत्येक जीव त्यातूनच निघालेला आहे. अशा तऱ्हेने मनाला हे भावनेची कोणती भावना सांगितली मी आत्ता? 12 भावनातली ही जी भावना आता मी वर्णन केली, ही कोणती भावना असेल? बोधी दुर्लभ भावना. एकापेक्षा एक दुर्लभ गोष्टी मिळाल्या. कोणती भावना? धन कन कंचन राज सुख सब ही सुलभ कर जान, दुर्लभ है संसार में एक यथार्थ ज्ञान. एक यथार्थ ज्ञान हे दुर्लभ आहे आमच्या जीवनात, आणि आम्हाला ते आज प्राप्त झालेलं आहे. अशा तऱ्हेने का आठवायचं हे? की आमचं अतीत कसं होतं, आज वर्तमान कसं आहे, आणि आमचं भविष्य कसं असावं, है ना? अतीत कसं होतं? अतीत अत्यंत दुःखामध्ये व्यतीत झालेलं होतं. आज आमचं वर्तमान, आम्हाला एवढी दुर्लभ साधनं प्राप्त झालेली आहे. आता आम्ही निर्धारित करू शकतो की आमचं भविष्य काय असलं पाहिजे. आता भव्य आहे म्हणून एवढा विचार आमच्या अंतरंगामध्ये स्फुरायमान होतो. तत् म्हणजे जिन वचन जरी आम्ही प्रीतीपूर्वक ऐकू शकू तरी काय सांगितलं? तो जीव नियमानी भव्य आहे. तत्प्रती प्रीती चित्तेन जो ऐकेल तो जीव भवेद भव्य, तो भव्य आहे. कोणी म्हटलं हे वाक्य? तो भवेद भव्य.
नाही माहिती. हे वाक्य आहे पद्मनंदी आचार्यांनी जे पंचविंशतिका ग्रंथ लिहिलेला आहे, श्रावकांसाठीचा हा ग्रंथ आहे. त्या ग्रंथात त्यांनी हे म्हटलं आहे की जो अत्यंत श्रद्धावान होऊन जीवनामध्ये जिनेंद्र वचन ऐकतो, त्याच्यावर श्रद्धा ठेवतो आणि त्यानुसार वागतो, तो निश्चितपणे भव्य आहे. ही भव्याची कल्पना. म्हणून भव्य जीव कुठून निघालेला आहे? नरक म्हणजे तिर्यंच्या पर्यायीतून. आणि चारही गतीमध्ये तो असू शकतो किंवा तो भ्रमण केलंच आहे त्यांनी चारही गतीमध्ये. म्हणून गती चारही लावायच्या आणि गुणस्थान आपल्याला 14 पर्यंत पाहायचे. या अपेक्षेने हा भव्य जीवांचा चार्ट आपल्याला पाहायचा आहे. याच्यामध्ये गती किती राहणार आहे? चारही. इंद्रिय किती राहणार आहे? पूर्ण एकेंद्रियापासून पंचेंद्रियापर्यंत. पंचेंद्रियापर्यंत पूर्ण. काय किती राहणार आहे? षटकाई राहणार आहे. योग किती राहणार आहे? सगळेच राहतील 15. सगळेच राहणार आहे. कारण 1 ते 14 गुणस्थानं लावायची आहे, म्हणजे सगळंच असणार आहे. कशातच कमतरता नाही आहे. वेद किती राहतील? 3ही वेद. 3ही वेद आहे. कशाय किती राहतील? नंतरच्या गुणस्थानांच्या अपेक्षेने वेदातीत पण असतील. हा, वेदातीत होऊ शकतात. आता आपण नेहमी लावतोच ते की 90च्या पुढे ते वेदातीत होतील. मग तर सगळंच लावू शकतो आपण त्या ठिकाणी. कषायाच्याही अतीत होणार आहे हे वगैरे. कषाय किती राहतील? 25. पूर्ण 25. ज्ञान किती राहतील? सगळे 8ही. 8ही मारा. हा, 8ही. संयम 7. 7ही. दर्शन 4ही पण. लेशा 6ही लेशा. 6ही पण. भव्य आता स्वकीय. सम्यक्त्व 6ही सम्यक्त्व राहतील. 6ही सम्यक्त्व आहे. संज्ञी दोन्ही आहे आणि पुढे संज्ञी तीच होणार आहे. आहारक दोन्ही आहे. गुणस्थान 1 पासून 14 पर्यंत. 1 ते 14 पर्यंत लावलेले आहे. जीव समास सगळेच 19. सगळेच येतील. 19च्या 19. पर्याप्ती 6ही पर्याप्ती. प्राण 10. संज्ञा 4ही. उपयोग पूर्ण 8ही. 12. 8 आणि 4 12. ध्यान 14 पूर्ण. 16 पूर्ण. 16 पूर्ण लागतील आता. आश्रव 57. 57. जाती पूर्ण 84 लाख पूर्ण 4ही गतींसंबंधीच्या. आणि कुल पण 199. 4ही गतीतले कुल लागतील पूर्ण. आता भाव पण अगदीच सगळेच लागतील ना. सगळेच लागतील. भाव सगळेच लागतील. औपशमिकचे 2, क्षायिकचे 9, नंतर क्षायोपशमिकचे 18, औदैकचे 21 आणि पारिणामिकाचे फक्त पारिणामिक मध्ये स्वकीय लावावं लागेल. भव्य जीव आहे म्हणून भव्य. आता भव्य जीव कितने प्रकार के होते हैं? भव्य जीव किती प्रकारचे आहे बा? काही जीव निकट भव्य आहे, काही दूर भव्य आहे आणि काही दूरानुदूर भव्य आहे. 3 प्रकारचे भव्य जीव असणार आहे. की एक निकट काळामध्ये जे मोक्षाला जाऊ शकणार आहे अगदी ते निकट भव्य म्हणा किंवा आसन्न भव्य म्हटलेलं आहे त्याला. दुसरं दूर भव्य जे भविष्य काळात कधीतरी जाणार आहे ते दूर भव्य. आणि तिसरं अभव्य समभव्य किंवा दूरानुदूर भव्य म्हटलेलं आहे. की हा आहे तर भव्य पण ते कसे आहे? अभव्य समभव्य म्हटल्या गेलेले आहे. म्हणून भव्य जीव 3 प्रकारचे आहे.
जो भव्य जो सिद्धि को प्राप्त करेंगे पहिलं, नंतर जो भव्य जिनके सिद्धि प्राप्त करने की योग्यता है, आणि असे हे 3 प्रकारचे आसन्न भव्य की निकट कालामध्ये. जसं उदाहरण आपल्याला पाहता येईल, जसे आदिनाथ स्वामींचे 923 नातू कसे होते, निकट भव्य. मनुष्य एक गोगलगाय पर्याय धारण केली, निगोदातून निघाले, निगोदातून निघून एक गोगलगायची पर्याय धारण केली, मनुष्य बनले, भरताचे पुत्र बनले. आणि भरताचे ते 923 पुत्र कसे होते, ते बोललेच नाही ना. बोललेच नाही, म्हणजे मुख नव्हते, पण बोलत नव्हते, बोलले नाही ते. बोलले नाही पण ते. बोलले नाही ते. मुख केवली म्हटलं त्यांना, मुख केवली म्हटलं त्यांना, पण मुके नव्हते. कारण मोक्षाला जाणारे जीव होते, भव्य होते, पण बोलण्यातली निरर्थकता त्यांना ज्ञात झाली. लक्षात घ्या, का बोलले नाही, की बोलणं किती निरर्थक आहे. बोलणं जीवाचा स्वभाव नाही. बोलणं जीवाचा स्वभाव आहे का, नाही आहे. बोलणं तर कशाची आहे, पर्याय. बोलणं ही पर्याय भाषा पर्याप्ती, शब्दरूप परिणामली. आणि बोलल्यानी कोणीही व्यक्ती समोरचा ऐकेल असं आहे का, असं पण नाही. म्हणजे बोलण्यातील उपदेशातील निरर्थकता त्यांना जाणवली आणि म्हणून ते बोलले नाही. पण असं सगळ्यांना वाटत होतं की भरताची ही 923 मुलं मुकी आहे की काय. पण ते एक वाक्य बोलले. कुठे बोलले, दीक्षा घेताना आदिनाथ भगवंतांचं, दीक्षा घेताना आदिनाथ स्वामींच्या समशरणात एक वाक्य बोलले की आम्हाला दीक्षा पाहिजे आहे. आणि म्हणून सगळ्यांना कळलं की हे मुके नव्हते आणि ते असे आसन्न भव्य जीव म्हटल्या गेले. नंतर दुर्भव्य, दुर्भव्य जे भविष्य काळात गेले. महावीर स्वामीचा जीव आम्ही मारीचीचा जीव घेऊ शकतो, की मारीचीचा जीव आदिनाथ स्वामीच्या काळात सांगितलं तरी तो घेऊ शकतो. आणि काही जीव असे आहे की जे दूरानुदूर भव्य म्हटल्या जातात किंवा अभव्य समभव्य. हे कधीही मोक्षाला जाणारे जीव नाहीत. लक्षात घ्या, हा तिसरा भव्यांचा जो प्रकार आहे हा कधीही मोक्षाला जाणारा जीव नाहीये. त्यांचं उदाहरण आम्ही पाहू शकतो. निगोद राशीमध्ये कित्येक जीव असे आहे की जे भव्य तर आहे, पण ते निगोद राशीमधून कधीही बाहेरच पडत नाही. ते आहे अभव्यासम. आहे त्यांच्यात योग्यता आहे, योग्यता आहे. जसं आता जर आम्ही म्हटलं की कित्येक असे पाषाण असतील, कणक पाषाण, जे आम्हाला उपलब्धच कधी होत नाही, मग त्याच्यात योग्यता नाही का, आहे योग्यता, पण उपलब्धी कधी होतच नाही त्यांच्या जीवनात. उदाहरण त्यांनी दिलेलं आहे अभव्या समभव्य मध्ये, की विधवा स्त्रीचं उदाहरण दिलेलं आहे त्यांनी. एक वंध्या स्त्रीचं उदाहरण अभव्यासाठी दिलं, वंधी स्त्री अभव्यासाठी, की जिच्यामध्ये मुलगा होण्याची योग्यताच नाहीये. पण दुसरं उदाहरण दिलं अभव्या समभव्य मध्ये विधवा स्त्रीचं, की तिच्यात योग्यता तर आहे, पण तिला त्या म्हणजे त्या भावामध्ये, म्हणजे उदाहरण आहे त्यामुळे आपल्याला तसं लावून घ्यायचं आहे की तिला कधीही पुत्र होऊ शकत नाही, कारण तिला तशा प्रकारचं निमित्त कारण मिळत नाही आणि म्हणून तिला पुत्र होऊ शकत नाही. तसे हे घेतलेले आहे तिसरे जीव, त्याच्यासाठी ते उदाहरण आलेलं आहे. आसन्नादि भव्यों के क्या लक्षण है. आसन्न भव्य कुणाला म्हणायचं बा, दिलंही असेल कदाचित. जो केवली भगवान का सुख दुखों में उत्कृष्ट है, इस वचन को उसी समय स्वीकार करते हैं, वे कसे आहे, तर शिव स्त्री के भाजन आसन्न भव्य है. जो केवली भगवान का सुख दुःखों में उत्कृष्ट है, म्हणजे सुख दुःख त्यांनी वर्णन करतात आहे केवली भगवान. आणि केवली भगवंतांची दिव्य ध्वनी ऐकल्यानंतर ज्यांच्या अंतरंगामध्ये ताबडतोब तशा प्रकारची भावभासना होऊन आत्मप्रतीती ज्यांच्या जीवनात जागृत होते,
आणि त्या जिनेंद्रांच्या वचनावर ते पूर्णपणे श्रद्धा ठेवतात आणि समर्पण भावाने त्यांना शरण जातात. ते कोण आहे? तर निकट भव्य आहे. दुर्भव्य, जो उपर्युक्त वचन को आगे जाकर स्वीकार करेंगे वे दूर भव्य है. और अभव्य समभव्य, जो अभव्यों के समान नित्य निगोद को प्राप्त हुए है, भव्य है, वे अभव्य समभव्य है. नित्य निगोदाची व्याख्या काय आहे? ते निगोदातून बाहेर निघू शकतात. निगोदातून निगोदातच जातात ना ते. ते निगोदातून कधी बाहेर बाहेर पडणारच नाही. आणि दुसरं पण एक म्हटलं जातं, ते निगोद राशीतून निघून बाहेर पण, जे दोन भेद केलेले आहे नित्य निगोदाचे, एक नित्य निगोद आणि इतर निगोद. तर दोन त्या तऱ्हेने सांगितल्या जातात. प्रत्येक जीव कुठून बाहेर पडला? निगोदा राशीतून बाहेर पडला. म्हणून पहिल्यांदा हा नित्य निगोदात होता पण बाहेर पडला. पण काही अशी व्याख्या कुठे कुठे असते की जो निगोदातून कधी भविष्य काळातही बाहेर पडणारच नाही, असेही जीव जे आहे ते त्यांची पर्याय कोणतीही बदलणार नाही, ते नित्य निगोदी जीव म्हटल्या जातात. आणि इतर निगोद 608 बाहेर पडतात ना? 608 बाहेर पडतातच. म्हणून नित्य निगोदातून. निगोदातूनच बाहेर पडतात. म्हणूनच मी ती व्याख्या सांगितली की 608 जीव नित्य निगोद राशीतूनच बाहेर पडतात. म्हणून आम्ही एकांताने ती व्याख्या की पडणारच नाही असं म्हणू नाही शकत. पण काही जीव असे आहे नित्य निगोदात की ते निगोद राशीतून कधीही बाहेर पडणारच नाही आहे. असे पण जीव तिथे आहे. पण एकांताने नित्य निगोदातून जीव बाहेर पडतच नाही अशी व्याख्या आम्हाला लावता येत नाही. आणि दुसरं इतर निगोद. कुणाला म्हणायचं इतर निगोद? ज्यामधून जीव बाहेर पडून त्रस पर्याय धारण करतात आणि मग कधी परत निगोदामध्ये येऊ शकतात, ते इतर निगोद. ते इतर निगोदी. म्हणजे काय आहे? त्रस पर्यायीचा काळ ठराविक आहे ना. किती? 2000 त्रस सागर वर्ष. पर्यायी फिरणे 2000 सागर वर्ष एवढा त्रस पर्यायी फिरण्याचा काळ आहे. आणि एवढ्या काळामध्ये जर त्यांना मुक्तीची प्राप्ती झाली नाही तर परत त्यांना निगोदात जावं लागतं. म्हणून त्या जीवांना इतर निगोद किंवा चतुर्गती निगोद असं त्यांचं नाव त्या ठिकाणी येतं. असे हे दोन तऱ्हेचे निगोद आहे. नित्य निगोदातूनच 608 जीव त्रस राशीमध्ये येत असतात आणि त्रस राशीतून 608 जीव दर 6 महिने 8 समयात मोक्षाला पण जात असतात. आणि जे या ठिकाणी अनंत काळापर्यंत सिद्ध कधी बनणारच नाही, ती योग्यताच ज्यांच्यामध्ये नाही त्यांना अभव्य समभव्य योग्यता आहे. अभव्य समभव्य मध्ये योग्यता आहे पण त्यांना तशा प्रकारचं मोक्ष होणारच नाही आहे. ते असे अभव्य समभव्य जीव म्हटले आहे. अभव्य समभव्य की सिद्धि प्राप्त करने की योग्यता है तो उन्हें सिद्धि की प्राप्ति क्यों नहीं होती? प्रश्न आलाच की अभव्य समभव्याला जर सिद्धीची त्यांना योग्यता आहे तर मग ती सिद्धी त्यांना का प्राप्त होत नाही? सिद्ध ते का बनत नाही? अभव्य समभव्य जीव भव्यत्व के अर्थात सम्यक दर्शन आदि सामग्री को प्राप्त करते अनंत चतुष्टय स्वरूप परिणमन के योग्य है, अर्थात केवल योग्यता रखते हैं. वे भवसिद्ध संसारी ही होते हैं. क्योंकि जैसे कुछ स्वर्ण पाषाण ऐसे होते हैं जिनका मल दूर करना शक्य नहीं होता, उसे उसी प्रकार की सामग्री नहीं मिलती, उसी तरह उनके भी मल को विनाश करने वाली सामग्री नियम से नहीं मिलती है. जैसे सती विधवा में यद्यपि संतान प्राप्ति की क्षमता है लेकिन विधवा होने के कारण उसे कभी अपने पति का संयोग नहीं मिलेगा क्योंकि वह विधवा है, और सती होने के कारण वह परपुरुष का सेवन नहीं कर सकती. इसी प्रकार
अथवा सुमेरु पर्वत के नीचे की मिट्टी में घड़ा बनने की योग्यता होने पर भी वह कभी घड़ा नहीं बन सकता. अशा प्रकारचं उदाहरण त्या ठिकाणी अभव्य समभव्य जीवांसाठी दिलेलं आहे. उद्याला पाहू पुढचं प्रकरण. स्याद्वादनय षट्द्रव्य गुण पर्याय और प्रमाणका जड़ कर्म चेतन बंध का अरु कर्म के अवसान का कह कर स्वरूप यथार्थ जग का जो किया उपकार है उसके लिए जिनवाणी माँ को वंदना शत बार है. वंदना शत बार है. नमो अरिहंताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोये सव्वसाहुणं. सर्वांना जय जिनेंद्र.